66 जागांची चंद्रपूर महापालिका, पण इथं कोणत्याच पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजप, काँग्रेस दोन्ही प्रमुख पक्षातल्या अंतर्गत संघर्षाचा हा परिणाम असल्याचं सांगितलं जातं. त्यातल्या त्यात काँग्रेसला 27 जागा मिळाल्यामुळे काँग्रेस मित्र पक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापनेच्या जवळ आहे. निकालात काँग्रेसला कल मिळाल्यामुळे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्यातला संघर्ष मिटल्याचा अंदाज वर्तवला जात होता, पण संघर्ष काही मिटलेला नाही. वादाची पार्श्वभूमी लोकसभेच्या तिकिटापर्यंत जाते. लोकसभा निवडणुकीसाठी वडेट्टीवारांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी तयारी केली होती. मात्र सुरेश धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी म्हणून प्रतिभा धानोरकरांना तिकीट मिळालं. त्या जिंकल्याही. काँग्रेसच्या पथ्यावर चंद्रपूरचा निकाल पडला आणि वडेट्टीवार धानोरकर यांच्यात वादाची ठिणगी. अलीकडचं बोलायचं झाल्यास नगरपालिका महापालिकेच्या तिकीट वाटपावरून दोघांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. कुठे वडेट्टीवारांनी पालिकेत स्थानिक नेत्यांच्या मदतीनं आपल्या मर्जीतल्या उपाध्यक्षांना संधी दिली, तर कुठं धानोरकरांनी महापालिकेसाठी जिल्हाध्यक्षांना मदतीला घेत वडेट्टीवार गटातील इच्छुकांची तिकीटं कापली. आता जिंकलेल्या 27 नगरसेवकांचेही 2 गट पडलेत. 12 नगरसेवक धानोरकरांच्या पाठीशी, तर 15 जण वडेट्टीवारांच्या पाठीशी आहेत. धानोरकरांचं म्हणणं आहे की हा माझा लोकसभा मतदारसंघ आहे, यात ढवळाढवळ करणं योग्य नाही. 2017ला इथं काँग्रेसचे केवळ 12 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी मी एबी फॉर्म वाटले, परिश्रम घेतले आणि काँग्रेस आघाडीला 30 जागा मिळाल्या. वडेट्टीवारांचं म्हणणं आहे की तुम्ही खासदार झालात म्हणजे जिल्ह्याचे मालक होत नाही. दोघांचाही मुद्दा आपल्या मर्जीतल्या नगरसेवकाला महापौर करण्याचा आहे. ताकद दोन्ही नेत्यांनी लावली आहे. या वादाची तक्रार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे करण्यात आली. दिल्लीत राहुल गांधींच्या कानावर देखील हा वाद गेल्याचं सांगितलं जात आहे. दोघांकडून चंद्रपूरचा महापौर काँग्रेसचाच होईल असं बोललं जात आहे. मात्र धानोरकर की वडेट्टीवार कोणाच्या गटातून महापौर होईल आणि हा वाद मिटेल की आणखी वाढेल ते बघावं लागेल.